मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे एक ETF आणि स्विंग ट्रेडिंगसाठी आपण त्याला कशा प्रकारे ट्रीट करू शकतो किंवा कशा प्रकारे आपण अशा प्रकारचे ETF मार्केटमध्ये शोधू शकतो हे आपण आजच्या कंप्लीट व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक डिस्क्लेमर देतो की हा कोणत्याही प्रकारचा रिकमेंडेशन व्हिडिओ नाही. मी तुम्हाला फक्त हे सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही अशा प्रकारचा ETF जो खूप जास्त डाऊन ट्रेंड मध्ये आहे, खूप जास्त पडलेला आहे, फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, असा कसा शोधायचा, कोणते स्क्रीनर्स वगैरे वापरायचे आणि त्याचं अनालिसिस कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. मग तो ETF स्विंग ट्रेडिंगसाठी घ्यायचा की इन्व्हेस्टमेंटसाठी घ्यायचा की नाही घ्यायचा, हा कम्प्लिटली तुमचा डिसिजन आहे. इथे कोणते रिकमेंडेशन मिळणार नाही आणि आपण या व्हिडिओमध्ये कोणताही चार्ट डिस्कस करू शकत नाहीये काही रेग्युलेशन्समुळे. तुम्हाला मी एक फंडामेंटली जे ह्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तुम्हाला माहितीच असेल की निफ्टी जे आहे, ओके, बजेटच्या आधी जे आहे, बजेटच्या आधी किंवा बजेट नंतर निफ्टीमध्ये जे आहे ते अप्रॉक्सिमेटली 26,400 पासून ते 25,000 पर्यंत खाली पडलेले होते. आता ऑब्व्हियसली त्यानंतर ती थोडीफार रिकवर झालेली आहे आणि 26,000च्या आसपास जे आहे ती परत एकदा परतण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सर्वांमध्ये ना काही ETFs असे आहेत, काही इंडायसेस असे आहेत, काही स्टॉक्स असे आहेत जे खूप जास्त पडलेले आहेत आणि ते अजूनही डाऊन ट्रेंडमध्येच आहेत. फंडामेंटली ते स्ट्रॉंग आहेत. आपण त्यांना त्याचा अनालिसिस करणार आहोत आणि कशा प्रकारे आपल्याला कमी किमतीमध्ये म्हणजे लोअर व्हॅल्युएशन मध्ये ते बाय करण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत हे आपण बघून घेणार. ठीक आहे. त्यासाठी अशा प्रकारचे ETF कसे शोधायचे याबद्दल मी तुमच्यासमोर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या ह्या नवीन चॅनलवरती मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला गेल्या आठवड्यामध्ये की 200 EMA खालचे ETF कसे शोधायचे. किती लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे मला एकदा नक्की सांगा. नसेल बघितला आत्ताच बघून घ्या. त्यामध्ये मी तुम्हाला ही प्रोसेस शिकवलेली होती. त्याआधी मी तुम्हाला अजून एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं की लोअर व्हॅल्युएशन वाले स्टॉक्स कसे शोधायचे. असे त्याच्या आधी आपण 200 EMA वाले असे आपण एक क्वालिटी व्हिडिओज बनवत आहोत. नक्की ते व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. आज मी तुम्हाला तशाच प्रकारे सांगणार आहे. मी तुम्हाला घेऊन जातो पहिलं म्हणजे एका स्क्रीनरवरती आणि या स्क्रीनरवरती मी तुम्हाला दाखवणार की आपल्याला जो ETF शोधायचा आहे तो आपण शोधला कसा किंवा अशा प्रकारचे ETF तुम्ही कसे शोधू शकताय ते. ठीक आहे. इथे आता हे चार्टिंग नावाचं सॉफ्टवेअर आहे, फ्री सॉफ्टवेअर आहे, कोणतेही प्रमोशन नाही आहे याचं. इथे येऊन मी स्क्रीन्सवरती जाऊन क्रिएट स्कॅनवर क्लिक करणार. ओके. क्रिएट स्कॅनवर क्लिक केल्यानंतर आता मला एक असा ETF शोधायचा आहे ना जो 200 EMA खाली आहेच, जो 200 EMA खाली आहेच, पण त्यासोबत तो खूप जास्त त्याच्यामध्ये फॉल आलाय म्हणजे खूप जास्त तो पडलेला आहे आणि खूप जास्त पडण्यासोबतच तो त्याच्या एव्हरेज पीई पेक्षा खाली आलेला आहे. म्हणजे त्याचा पीई पण लो आहे एव्हरेज पेक्षा. या तीनही गोष्टी सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. सगळ्यात पहिले या वेबसाईटवरती येऊन मी काय शोधणार, मी पहिल्या दोन गोष्टी शोधणार, 200 EMA खालचा आणि जो खूप जास्त फॉल झाला आहे असा. ओके. आता मी इथे जातो आणि या ठिकाणी जे आहे ते मला सगळ्यात पहिलं म्हणजे फिल्टर क्रिएट करावं लागेल. मी इथे फिल्टरवर क्लिक करेन. मला पहिलं पाहिजे असा ETF जो क्लोज झालेला आहे, असा ETF जो क्लोज झालेला आहे डेली बेसिसवरती. कुठे डेली बेसिसवरती क्लोज झालेला आहे, लेस दॅन 200 EMA. ओके. लेस दॅन EMA 200. हे कसं करायचं हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं होतं. एकदम सोपी गोष्ट आहे ही. इथे बघा, इथे कंडिशन मी काय टाकली, डेली क्लोज लेस दॅन डेली EMA 200 म्हणजे 200 EMA खाली क्लोज झालेले ETF. आता इथे क्लिक करायची, इथे आहे कॅश सेगमेंट. कॅश सेगमेंट म्हणजे काय, जर मी हा फिल्टर रन केला ना तर मला सगळ्या शेअर्सची नावं येणार. मला शेअर्स नको आहे त्या क्षणी. मला इथे कॅशवर क्लिक करून मी ऑल इंडायसेस करणार. मला इंडायसेस हवेत. असे इंडायसेस जे 200 EMA खाली आहेत, डेली क्लोज जो आहे त्यांचा 200 EMA खाली गेलं. तुम्ही इथे हे चेंज पण करू शकता, डेली क्लोज, वीकली क्लोज वगैरे वगैरे तुम्हाला हवं तर. ठीक आहे. मी एक काम करतो, पहिलं मी तुम्हाला डेली क्लोज वाला दाखवतो आणि रन स्कॅन करतो. रन स्कॅन मी केलं की तेव्हा माझ्यासमोर अशा ETFची लिस्ट आली, अशा इंडायसेसची लिस्ट आली. ETF म्हणण्यापेक्षा अशा इंडायसेसची लिस्ट आली जे इंडायसेस 200 EMA खाली आहेत. ठीक आहे. मग यामध्ये बरेचसे इंडायसेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला निफ्टी FMCG आहे, निफ्टी स्मॉल कॅप आहे वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला काय म्हटलेलं की ह्या सगळ्यामध्ये मला सेकंड पॉईंट काय, की जो ETF सगळ्यात जास्त पडलाय, जो इंडेक्स सगळ्यात जास्त पडलाय तो मला हवाय. ठीक आहे. जो इंडेक्स सगळ्यात जास्त पडलाय तो मला हवाय. आता मी थोडासा खाली जातो, इथे बघतो या ठिकाणी जे आहे ना ते, एक मिनिट, तुम्हाला इथे दिसतंय बघा चेंज मध्ये पर्सेंटेज चेंज. पर्सेंटेज चेंज वरती मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर जे ETF सगळ्यात जास्त पडले ते वरती आले. कोणते कोणते ETF वरती आले, सगळ्यात पहिला ETF आला निफ्टी ITचा ETF जो आजच्या दिवशी 5.5% पडलेला आहे. निफ्टी IT ETF आजच्या दिवशी 5.5% पडला. त्यानंतर तुमचा निफ्टी डिजिटल आहे किंवा निफ्टी तुमचा ग्रोसेक आहे, निफ्टी रिअल्टी आहे, हे सगळं सोडून द्या.
सगळ्यात पहिला ETF मला हवा आहे जो 5.5% पडलेला आहे एका दिवसामध्ये, तो आहे निफ्टी आयटी. क्लिअर आहे आता. मी तुम्हाला जसं म्हटलं काही रेग्युलेशन्समुळे मी तुम्हाला ते चार्ट ओपन करून नाही दाखवू शकत, अदरवाईज मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने इन डिटेलमध्ये शिकवलं असतं. काही हरकत नाही, इथे आपल्याला नाव समजलं. नाव समजल्यानंतर आपण काय करू शकतो, इथे जो डेली क्लोज आहे ना त्याऐवजी विकली क्लोजला या. बघा विकली क्लोजला आल्यानंतर तुम्हाला जर कोणता ETF विकलीच्या खाली असेल तोही समजेल. ठीक आहे. आता बघा विकली क्लोज केल्यानंतर जे आहे ते माझ्यासमोर ऑब्विसली ही लिस्ट आलेली आहे, म्हणजे ज्यांचा विकली कॅन्डलचा क्लोज सुद्धा 200 EMA खाली आहे असे ETF. सो इथे सुद्धा तुम्हाला निफ्टी आयटी टॉप वरती दिसत आहे पडलेल्यामध्ये. ओके. आता हे सर्व तुम्हाला दिसलं. हे सर्व तुम्हाला दिसल्यानंतर आता आपण काय करूया, आता आपण मी इथे माझा थोडासा इमेज हाईड करतो आणि त्यानंतर आपण जाऊया सेकंड वेबसाईटवरती. सेकंड वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला एवढी गोष्ट तर माहिती आहे किंवा तुम्हाला एवढी गोष्ट तर समजलेली आहे की बाबा आपल्याला एक नाव भेटलंय, आपल्याला एका ETFचं नाव भेटलंय जो आहे निफ्टी आयटीचा ETF, आणि निफ्टी आयटीच्या ETFचं नाव भेटल्यानंतर तो 200 EMA खाली देखील आहे. 200 EMA खाली देखील आहे आणि तो 5.5% आज पडलेला देखील आहे. दोन्ही कंडिशन आपल्या सॅटिस्फाय झाल्या. आता आपण ते निफ्टी आयटीच्या इंडेक्सचं नाव इथे टाकूया. निफ्टी आयटी हे इंडेक्सचं नाव इथे टाकूया. निफ्टी आयटीच्या इंडेक्सचं नाव टाकल्यानंतर इथे क्लिक करूया. सध्या निफ्टी आयटी इंडेक्सचा पी आहे 24चा, 25चा पी आपण म्हणूया. 25चा पी असल्यानंतर आपण थोडासा खाली जाऊया आणि थोडासा खाली गेल्यानंतर ना इथे तुम्हाला चार्ट दिसतोय बघा, प्राइस चार्ट दिसतोय. एक समजा आपण गेल्या 3 वर्षाचा बघू. गेल्या 3 वर्षाचा चार्ट जेव्हा तुम्ही बघता ना तर तुम्हाला एक अप्रॉक्सिमेटली एक व्हॅल्यू समजते की लाईक निफ्टी आयटी जो आहे तो 2024 मध्ये या लेवलला होता. सेम एप्रिल 2025ला पण आला. एप्रिल 24ला जिथे होता तिथेच एप्रिल 25ला आला. परत सप्टेंबर 25ला तिकडेच आला आणि आता परत फेब्रुवारी 25ला अप्रॉक्सिमेटली त्याच ठिकाणी आलेला आहे, जो की एक चांगला सपोर्ट मानला जातो. ठीक आहे. जो की एक चांगला सपोर्ट तुम्हाला या ठिकाणी तरी ऍटलिस्ट दिसत आहे निफ्टी आयटी इंडेक्सचा ऑन प्राइस. पण आपल्याला प्राइस आपण ऑलरेडी बघितली आहे. आपल्याला जायचं आहे पी रेशोवर. सो गेल्या 5 वर्षाचा निफ्टी आयटीचा ॲव्हरेज पी रेशो आहे 28. म्हणजे निफ्टी आयटी इंडेक्स 28च्या पी रेशोवरती ट्रेड करत असतो, जो सध्या चालू आहे किती 25चा. म्हणजे याचा अर्थ काय की निफ्टी आयटी इंडेक्स त्याच्या पी जो आहे तो सुद्धा एकदम लोअर पोहोचलेला आहे. ॲव्हरेज पी पेक्षा जो लोअर लेवलवरती तुम्हाला भेटेल. तुम्ही 10 वर्षाचा बघा, 10 वर्षाचा आहे 25.8. त्या तुलनेमध्ये सुद्धा इथे बघा मीडियम पी पेक्षा थोडासा खालीच ट्रेड करतोय गेल्या 10 वर्षाच्या पीच्या निफ्टी आयटी इंडेक्स. सो अशा प्रकारे तुम्हाला इथे पी रेशो पण लोअर दिसतोय. स्टॉक्स इंडेक्स पण खूप जास्त पडलेला दिसतोय 200 EMA जो खालीही दिसतो. आणि इव्हन तुम्ही त्या चार्टवर बघाल तर हा निफ्टी आयटी हा इंडेक्स तुम्हाला वीकली 200 EMA पण खाली दिसतोय. म्हणजे तुम्ही विकली कॅन्डल जर लावलात ना, विकली कॅन्डल जर लावलात आणि 200 EMA लावलात, तुम्हाला तो विकलीच्या 200 EMA सुद्धा खाली दिसत आहे, जी की एक चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी क्रिएट झालेली असू शकते. ठीक आहे. अनालिसिस पर्पज ऑफ सांगतोय मी. त्यानंतर आता इथे जाऊया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की निफ्टी आयटी मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची. बरं, सो तुम्ही काय करेन, या ठिकाणी सिंपल माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये येईन, धनच्या डीमॅट अकाउंटमध्ये. धनच्या डीमॅट अकाउंटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. इथे मी आलो की इथे मला त्याची व्हॅल्यू वगैरे दिसते, जी काय आहे 5.5% पडलं आहे, ही व्हॅल्यू आहे. इथे करंटली चालू आहे वगैरे वगैरे. मी जाणार ETF वर. ETF वर गेल्यानंतर मला माझ्यासमोर हे सर्व ETFची लिस्ट आली. ओके. सर्व ETFची लिस्ट आली. निफ्टी आयटीचे सर्व ETFs आहेत, किती पर्सेंटेजने पडलेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. सो याच्यामध्ये तुम्ही कोणताही ETF घेऊ शकता. बट जो फेमस ETF आहे तो आहे ITBIZ, ज्याला म्हणतात ITBIZ म्हणजे निफ्टी निपॉन इंडियाचा ITBIZ आहे. सो इथे ITBIZ वर क्लिक करा. 36 रुपीजच्या आसपास तुम्हाला हा भेटत आहे. ठीक आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यातले ETF होल्डिंग्स बघू शकता की लाईक ह्या ETF मध्ये कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत. तर सर्व IT कंपन्या आहेत त्याच्यामध्ये. सो IT कंपन्या इटसेल्फ किती पडल्यात आजच्या दिवशी ते तुम्ही बघू शकता. प्रत्येक IT कंपनी साधारणतः 5% तर जास्तच पडलेली आहे आजच्या दिवशी पूर्ण. सो ते तुम्हाला इथे दिसतंय. सो तुम्हाला जर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तुम्ही इथे येऊन याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. 36 रुपीजच्या आसपास तुम्हाला एक क्वांटिटी इथे बाय करायला भेटते आहे ETFची. आणि हे टोटली तुम्ही स्विंग ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज जर तुम्हाला करायची असेल तर करू शकता. फक्त मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनालिसिस कसं करायचं सांगितलेलं आहे आणि त्यानुसार आपण ETF इथे शोधून काढले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असतील, नक्की आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.